नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर या समितीमध्ये काम करणारे तज्ज्ञ गणित शिक्षक, एस-एस-जी बोर्डाचे, त्यामध्ये चीफ मॉडरेटर असतील, पेपर सेटिंग करणारे असतील, अभ्यासक्रम मंडळामध्ये असतील, अशा तज्ज्ञांच्याकडून या प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत. अंतिम परीक्षे दृष्टीनं या प्रश्नपत्रिकामधील प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, म्हणून याचा सराव करणं नितांत गरजेचं आहे. निश्चितच अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रश्नांचा प्रभाव पडू शकतो, म्हणून हे प्रश्न चांगल्या पद्धतीने पाहता यावेत. काही प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. प्रश्न दुसरा, बीतला तिसरा आपण सोडणार आहोत. एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर 700 रुपये छापील किंमत असलेल्या वस्तूवरील किती GST भरावा लागेल. या ठिकाणी GST असतो तो CGST आणि SGST यांच्या बेरजेएवढा असतो, म्हणजे 9 + 9 18% असतो. त्यामुळे 18%नं 700 रुपयाचा 126 रुपये GST भरावा लागेल. आपण या ठिकाणी लेखनामध्ये नमूद केलं पाहिजे, GST बरोबर CGST अधिक SGST बरोबर 9 + 9 बरोबर 18%. या ठिकाणी भरावा लागणारा GST बरोबर 18%नं 700 रुपयाचा, ह्या 2 शून्य गेल्या, 18×7 126 रुपये. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर ती संख्या विषम असेल. या घटनेची संभाव्यता काढा. 2, 3, 5, 7, 9. 2, 3, 5, 7, 9. नमुना अवकाश आपल्याला लावावा लागेल. नमुना अवकाश या ठिकाणी S बरोबर अंक रिपीट होता कामा नये. 22, 33, 55, 77, 99 येता कामा नयेत. यामध्ये प्रथम 2 घेऊया. 23, 25, 27, 29. त्यानंतर आता 32, 35, 37, 39. त्यानंतर 5 घ्यायचं. 52, 53, 57, 59. त्यानंतर 7 घ्यायचं. 72, 73, 75, 79. त्यानंतर 9 घ्यायचं. 92, 93, 95, 97. ओके. मग रिस्पॉन्स पूर्ण. नंबर ऑफ S बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. कारण एकूण 5 संख्या आहेत. रिपीट होणारी संख्या आपण वगळलेली आहे, त्यामुळं 5 × 20 संख्या होणार. ओके. त्यानंतर घटना A काय सांगितले आहे. घटना A घेऊया आपण. काय आहे. विषम संख्या असणे. विषम संख्या असणे. आता यामध्ये 23 विषम संख्या आहे, 25 विषम संख्या आहे, 27 विषम संख्या आहे, 29 विषम संख्या आहे, 32 नाही, 35, 37, 39, 52 नाही, 53, 57, 59, 72 नाही, 73, 75, 79, 92 नाही, 93, 95 आणि 97. हे नंबर ऑफ A बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे यातल्या सम संख्या 4 कमी झाल्या, म्हणून या ठिकाणी त्या 16 संख्या आहेत. नंबर ऑफ A बरोबर 16. आणि मग संभाव्यता काढायचे. P ऑफ A बरोबर नंबर ऑफ A भागिले नंबर ऑफ S. ओके. नंबर ऑफ A 16 आहे आणि भागिले नंबर ऑफ S 20 आहे. त्यामुळे 4 × 16, 4 × 20. P ऑफ A बरोबर 4/5. विषम संख्या असण्याची संभाव्यता 4/5 आहे. ओके.
पुढला 5वा प्रश्न आहे त्यातला उपप्रश्न. जर L बरोबर 10, F1 बरोबर 70, F0 बरोबर 58, F2 बरोबर 42, H बरोबर 2 असेल तर सूत्राचा वापर करून बहुलक काढा. बहुलकाचं सूत्र आहे बाळांनो, बहुलक L अधिक चौकडी कंसात F1 वजा F0 सर्वाच्या खाली छेद आहे 2, F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिले H. या ठिकाणी माहितीसाठी L हे बहुलकीय वर्गाची मर्यादा आहे, खालची मर्यादा आहे. ती किती दिलेली आहे? या ठिकाणी L दिलेला आहे 10. ओके. त्यानंतर F1 जी आहे बहुलकीय वर्गाची वारंवारता आहे, ती F1 दिलेली आहे 70 वजा F0 काय आहे? बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता, ती F0 दिलेली आहे 58. त्यानंतर 2 F1 आत्ताच आपण गुणिले 70 वजा F0 आपण 58 मांडलेला आहे. आणि F2 जो आहे बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता, ती दिलेली आहे 42 वजा 42 चौकड कंस पूर्ण गुणिले H. या ठिकाणी दिलेला आहे 2. H म्हणजे या ठिकाणी बहुलकीय वर्गाचे वर्गांतर आहे. त्यामुळे आपण हे काळजीपूर्वक सोडवायचं आहे. 10 तसे ठेवायचं, कंस सोडवायचे. या ठिकाणी 70 मधून 58 गेले, 10 मधून 2 गेले, उरले 2. 10 मधून 8 गेले, 2 उरले. 7 मधून 5 ने 1 6 गेला, उरला 1 म्हणजे 12 छेद या ठिकाणी 70 दोन्ही 140 वजा 58 वजा 42 वजा वजांची बेरीज वजा म्हणजे वजा 100, याला गुणिले 2 आहे. ओके. त्यानंतर 10 अधिक 12 140 मधून 100 गेले, 40 गुणिले 2 आहे वर्गांतर. ओके. या ठिकाणी बरोबर 10 अधिक 12 दोन्ही 24 भागिले 40, हे 12 गुणिले 2 कोण सोडवला? या ठिकाणी बहुलक बरोबर 10 अधिक 24 ला 40 ला आपण 2 न भागलं तर 2 12 24 आणि 2 20 म्हणजे 20 न जर 12 ला भागलं तर पहिला भाग शून्याचा, 12 वर शून्य घेतले 120 झाले, 20 संग 20 असे 10.6 0.6 0.6 0.6 10 अधिक 0.6 10.6 या ठिकाणी हा बहुलक आहे. ओके. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. तिसऱ्यातला ए कृती पूर्ण करा. 2 असतात, 3 गुण असतात. या ठिकाणी एकच सोडवायचा असतो. दिलेले असतात 3 सोपे असतात. पहिला त्यातला x बरोबर 5 हे kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची एक मूळ असेल तर पुढील कृती पूर्ण करा. करून k ची किंमत काढा. kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची x बरोबर 5 हे एक मूळ आहे. त्यामुळे x बरोबर 5 या ठिकाणी x बरोबर 5 ही किंमत वापरून या ठिकाणी k गुणिले x वर्ग म्हणजे 5 चा वर्ग वजा 14 गुणिले 5 वजा 5 या ठिकाणी 5 चा वर्ग 25k तर रिकामी जागा इथं 5 रिकामी जागा 5 चा वर्ग 25k 14 75 वजा 70 वजा 5 वजा 70 वजा 5 वजा 75 ते पलीकडे गेल्यानंतर अधिक 75 होणार आहेत आणि 25k बरोबर 75 25 पलीकडे जाऊन 75 ला भागिले या चौकडीत 25 आणि 25 न 75 ला भागल्यानंतर 3 येणार आहे. अशा पद्धतीनं या रिकाम्या जागा आहेत. एकूण 6 असतात रिकाम्या जागा, प्रत्येकी अर्धा गुण 3 गुण. पहिली 5, दुसरी k गुणिले 5 चा वर्ग आहे 25, पुन्हा तिसरी चौथी 75 पुन्हा भागिले 25 आहे तिथं आणि 25 × 75 k बरोबर 3. ओके. त्यानंतर खालील एक समीकरण सोडवण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. 5x वजा 3y बरोबर 8 आणि 3x अधिक y बरोबर 2. 5x वजा 3y बरोबर 8 हे पहिलं, हे दुसरं. समीकरण 2च्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणल्यानंतर 3 तिरक 9x
इथं 3y बरोबर 3 दुनी 6. समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करून मांडलेली आहेत ही या ठिकाणी. हे लक्षात घेतलं आपल्याला अधिक 3y इथं आहे म्हटल्यानंतर हे अधिक 3y इथली रिकामी जागा आहे. ओके. 9x आणि 5x 14x वजा 3y अधिक 3y गेले 8 14. 14x बरोबर 14, x बरोबर हे पलीकडे 14 जाऊन 14ला भागिले जाऊन 1 येणार आहे. त्यामुळे x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवायची आहे. या ठिकाणी 3x अधिक y बरोबर 2 हे दुसरं समीकरण आहे. x मध्ये 1 ठेवायचे आहे. 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 2. y बरोबर या ठिकाणी हे 3 एके 3 पलीकडे जाऊन वजा होणार आहे 2 वजा 3 आणि 2 वजा 3 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर वजा 1 येणार आहे. या रिकाम्या जागा आहेत पहा. या ठिकाणी पहिली रिकामी जागा आहे 9x अधिक 3y बरोबर या ठिकाणी 6. त्यानंतर इथं 14x आहे. 5x 9x 14x बरोबर 14. हे 14 पलीकडे जाऊन या 14ला भागिले x बरोबर 1. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवली तर 3x अधिक y बरोबर 2. 3 गुणिले x ची किंमत 1. 3 एके 3. 3 पलीकडे जाऊन वजा होणार आहे 2 वजा 3 वजा 1. y बरोबर वजा 1. वजा 1 3 इथं 1 इथं 14x इथं 3y अशा या रिकाम्या जागा आहेत. ओके. प्रश्न तिसरा बी आहे. या ठिकाणी पुढीलपैकी कोणते 2 प्रश्न सोडवायचे? 4 असतात, प्रत्येकी 3 गुण, एकूण 6 गुणांचा प्रश्न आहे. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी रुपये 5,000, दुसऱ्या वर्षी रुपये 7,000, तिसऱ्या वर्षी रुपये 9,000 याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? म्हणजे या ठिकाणी सचिनने 5,000 रुपये, 7,000 रुपये, 9,000 रुपये याप्रमाणे 12 वर्षे रक्कम गुंतवली. म्हणजे 5,000, 7,000, 9,000 डॉट डॉट ही क्रमिक आहे. यातला फरक डी घेतला सामान्य फरक तर 7,000 वजा 9,000 2,000 फरक आहे. डी स्थिर आहे. या ठिकाणी ए पहिलं पद आहे 5,000 आणि एन म्हणजे 12 या ठिकाणी वर्षातील एकूण गुंतवणूक म्हणजे एन बरोबर 12 वर्षे. पाहूया आपण एन बरोबर वापरायचं आहे. येथे सचिनने रुपये 5,000, 7,000, 9,000 प्रमाणे 12 वर्षे रक्कम गुंतवलेली आहे. रक्कम गुंतवली आहे म्हणजे या ठिकाणी यावरून क्रमिका काय आहे? 5,000, 7,000, 9,000 डॉट डॉट ही क्रमिका मिळते. ही क्रमिका मिळते. त्यामुळे या ठिकाणी सामान्य फरक ही क्रमिका शब्द. ओके. सामान्य फरक डी बरोबर पुढची संख्या वजा मागची संख्या बरोबर 9,000 वजा 7,000 बरोबर 2,000 रुपये. ओके. ए बरोबर पहिले पद 5,000 रुपये आणि एन बरोबर 12 आहे, 12 वर्षे. म्हणून एन बरोबर सूत्र काय आहे? एन बरोबर एन भागिले 2 चौकट कंसात 2a अधिक या ठिकाणी 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी चौकट पूर्ण. एनची किंमत 12 आहे. 12 भागिले 2 चौकट कंसात 2 गुणिले ए 5,000 आपण लिहिलेला आहे अधिक एन 12 वजा 1 आणि गुणिले डी 2,000 आहे. ओके. त्यामुळे 12ला 2 न भागलं 6 आलेलं आहे. आतमध्ये या ठिकाणी 5,000 गुणिले 2 10,000 अधिक 12 मधून 1 गेले 11 उरले आणि 11ला पुढं डीची किंमत 2,000 आहे. ओके. पुढं 6 या ठिकाणी चौकडी कंसामध्ये गोल कंस करूया आता 10,000
अधिक 11 दोन्ही 22,000. 2,000 गुणले 11, 22,000. 6 गुणले 10,000 अधिक 22,000 32,000. त्यामुळं 32,000 गुणले 6 बरोबर. ह्या 3 शून्य तशाच. 6 दुनी 12, 18 19, 19,200 रुपये. S12. ओके, म्हणजे सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक. सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक बरोबर 1,92,000 ओके रुपये. पहा पुन्हा एकदा उदाहरण सोडवलेले हे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केले नसले सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जरूर प्रयत्न करा. पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. अत्यंत सोप्या भाषेतला असल्यामुळे तुम्हाला निश्चितच समजणार आहे. कमेंट बॉक्समध्ये काही अडचण असल्यास जरूर नोंदवा किंवा व्हिडिओ आवडला असेल तर तशी नोंद करून प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.